सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या सैनिकांना पाचारण केलं जात असताना 5 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना पुन्हा बोलावलं जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा सैनिकांची यादी तयार करण्याचे काम जिल्ह्यात सुरू झाले आहे. युद्धाला तोंड फुटले असून माजी सैनिकांना अशावेळी पुन्हा देशसेवेत रुजू करून घेण्याची पद्धत लष्करात आहे. निवृत्त होऊन 5 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेल्या माजी सैनिकांना त्यासाठी पाचारण केलं जातं. माजी सैनिक कल्याण केंद्रामध्ये अशा सैनिकांची नोंद असल्यानं लष्कराकडून थेट माजी सैनिक कल्याण केंद्राला अशा सूचना येत असतात. त्याशिवाय प्रत्येक माजी सैनिक मोबाईलच्या माध्यमातून आपापल्या बटालियनशी संपर्कात असतो. तुर्तास तरी या संदर्भात कोणत्याही सूचना नसल्या तरी माजी सैनिक कल्याण केंद्राकडून माजी सैनिकांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सुमारे 2,500 सैनिक नुकतेच सेवानिवृत्त झालेले असून त्यांना कधीही रिकॉल केलं जाऊ शकतं. माजी सैनिक यांच्या बटालियनच्या संपर्कात असून बटालियन प्रमुखांचा संदेश आल्यास पुन्हा देशसेवेत रुजू होण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.